नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अफगाणी चिकन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. तुम्ही इथे बोनलेस चिकन पण घेऊ शकता. सगळ्यात आधी मी चिकनला लिंबू आणि मीठ लावून ठेवणार आहे. मी इथे मीठ टाकलं आहे, पण मिठाची क्लिप माझ्याकडून स्किप झाली. तुम्ही पण मीठ नक्की टाका. आता मी मीठ आणि लिंबू चिकनला चांगलं चोळून घेते आणि 10 मिनिटासाठी आता हे चिकन मी असंच ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी इथे एक वाटण तयार करून घेते. त्यासाठी मी इथे एक असं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 10-12 काजू टाकून त्याची बारीक पावडर करून घेणार आहे. हे बघा, अशी पावडर मी तयार करून घेतली. आता ह्यात मी कोथिंबीरची देठं टाकणार आहे. इथे तुम्ही कोथिंबीरच्या पानांचा पण उपयोग करू शकता. आता ह्यात मी थोडासा पुदिना टाकते. इथे मी कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणात पुदिना घेतला आहे. पुदिना पण नक्की टाका. आणि चवीप्रमाणे मिरच्या टाकणार आहे. इथे मी 5 ते 6 मिरच्या टाकल्या आहेत. आणि आता मी ह्याचं बारीक वाटण तयार करून घेते. हे बघा, असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता चिकनला पण 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. आता चिकनला मी बाकीचे मसाले लावून घेते. सगळ्यात आधी मी 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर टाकली. 1 टेबलस्पून गरम मसाला टाकला. 1 टेबलस्पून चाट मसाला टाकला आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी भाजून क्रश करून टाकली. 200 ग्रॅम फ्रेश दही टाकलं. इथे आंबट दही घेऊ नका, शक्यतो फ्रेश दहीचाच वापर करा. तयार केलेलं हिरवं वाटण टाकलं. अर्धा टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि 4 ते 5 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकलं. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल, तुम्ही इथे दुधावरच्या मलईचा पण वापर करू शकता. आता हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेते. तुमच्याकडे जर वेळ असेल तर कमीत कमी 1 तास तरी हे चिकन असंच मॅरिनेट करायला ठेवून द्या. नाहीतर 10 ते 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल. जास्त वेळ ठेवल्यामुळे या सगळ्या मसाल्यांची चांगली चव उतरते चिकनमध्ये. त्यामुळे वेळ असेल तर कमीत कमी 1 तास तरी हे चिकन असंच मॅरिनेट करायला ठेवून द्या. हे बघा, चिकन पण चांगलं मॅरिनेट झालंय. आता पुन्हा एकदा मी ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि आता मी ह्याला फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालंय आणि आता मी त्यात एक एक करून हे चिकन घालून घेणार आहे. असं पसरवून आपल्याला हे चिकन घालायचं आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. बघा, असं हे मी सगळं चिकन आता ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता मी हे चिकन फ्राय करून घेणार आहे. असा हा चिकन मॅरिनेट केलेला मसाला उरला आहे. ह्याचा वापर मी फोडणी करण्यासाठी करणार आहे. हे बघा, 5 मिनिटासाठी हे चिकन मी हाय फ्लेमवरती एका साईडने फ्राय करून घेतलं आणि आता मी ह्याला उलट करून घेते. दुसऱ्या बाजूने पण आपल्याला ह्याला असा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, दुसऱ्या बाजूने पण आता चांगलं फ्राय झालंय. आता पुन्हा मी आता ह्याला उलट करून घेते आणि आता मी फोडणी तयार करून घेणार आहे. फोडणीसाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आता मी त्यात खडे मसाले घालणार आहे. इथे मी 4 ते 5 तेजपत्ता, 1 मसाला वेलची, 2 ते 3 लवंग, 6 ते 7 काळी मिरी आणि 1 इंच दालचिनी घेतली आहे. आणि आता ते चांगले मसाले फ्राय झाले की आता ह्यात मी 2 मोठ्या कांद्यांची पेस्ट घालणार आहे. आणि आता हा कांदा पण मी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेणार आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथे कांद्याचं प्रमाण वाढवू शकता. आता ह्यात मी चवीपुरतं मीठ टाकते. मीठ मी आधी पण चिकन मॅरिनेट करताना टाकलं होतं. इथे फक्त मी आता मसाल्यापुरतं मीठ टाकलं. आता ह्यात मी 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट टाकली. ती पण मी चांगला तिचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही. हे बघा, असा रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. जास्त ब्राऊन केल्यामुळे ग्रेव्हीचा पण रंग डार्क होऊ शकतो. त्यामुळे हलकासा रंग बदलला की आपण आता ह्याच्यामध्ये हे जे मॅरिनेट केलेला मसाला उरला होता तो घालून घेऊया. आणि आता हा मसाला पण आपल्याला मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, मसाला पण चांगला मी 5 ते 7 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेतला. आणि आता ह्यात मी गरजेप्रमाणे गरम पाणी घालून घेणार आहे. इथे तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रेव्ही करण्यासाठी तुम्ही पाणी घालू शकता. आणि आता पुन्हा एकदा हे मी चांगलं मिक्स करून घेते. आणि आता मी या तयार ग्रेव्हीमध्ये हे फ्राय केलेलं चिकन घालून घेणार आहे.
आणि आता पुन्हा एकदा हे मी चिकन चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे चिकन चांगलं या ग्रेव्हीमध्ये एकजीव होईपर्यंत मी मिक्स करून घेणार आहे. आणि आता मी इथे झाकणी झाकून चिकन शिजेपर्यंत वाफ काढून घेणार आहे. हे बघा चिकन पण चांगलं शिजलंय. आणि आता पुन्हा एकदा हे मी आता चांगलं मिक्स करून घेते. चिकन फ्राय केल्यामुळे बऱ्यापैकी ते शिजलं होतं. चिकन मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत 5 ते 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला इथे एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथे हे असं आपलं अफगाणी चिकन तयार आहे. आता मी हे सर्व करून घेते. असं हे चमचमीत अफगाणी चिकन तुम्ही पण नक्की करून बघा.